प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या 1 जुलैच्या रिव्ह्यूमध्ये तुम्ही बघत आहात। आज भरपूर ड्रामा रंगलाय। इरा खूप चिडते आरोवर आणि म्हणते, मी तुझी सख्खी बहीण नाहीये का रे? माझ्या बाबतीत नाही वाटत तुला एवढी काळजी। मग बयो म्हणते, इरा अगं नको ना तू स्वतःला त्रास करू, बाबांना पण त्रास होतो ग तुला त्रास झाल्यावर। इरा म्हणते, माझे बाबा आहेत ते, तुला सांगितलं ना तुझ्या तोंडून त्यांचं नाव घेऊ नकोस म्हणून, जा कामाला लाग आता। बयो तिकडनं निघून जाते। आता शुभमकरांना ही सुमन चहा देते आणि म्हणते, दादा अरे किती चहा पिणार आहेस टेन्शनमध्ये, तू इतकं टेन्शन घेऊ नकोस, तो गेलाय ना बहुले, जाऊ दे ना त्याला, आणि मला तरी वाटते की तो आता परत येणारच नाही। शुभमकर म्हणतात, तो जर नाही आला ना सुमन परत तर मला पण खूप चांगलं वाटेल ग, पण मला नाही वाटत तो असं चालला जाईल म्हणून। आता तेवढ्यात शुभमकरांना विशालचा कॉल आलाय। विशाल विचारपूस करायला म्हणून कॉल करतो शुभमकरांना आणि विचारतो, बयो कशी आहे? शुभमकर म्हणतात, ठीक आहे ती आता। शुभमकर सांगतात की हो बरी आहे ती, तुला काही बोलायचं होतं का रे? विशाल म्हणतो, हो ॲक्च्युली सर, म्हणजे मला तुम्हाला सांगायचं होतं की तो बहुले ना जरा गडबड माणूस वाटतोय मला, नाही म्हणजे त्यांची व्यसनं सोडली तर म्हणजे मला वाटतं की सरस्वती त्यांच्यापासून लांब राहिलेलीच बरी। आता शुभमकर पुढे काही बोलणार तेवढ्यात बयो येते त्यांच्यासमोर, त्यामुळे ते जरा विषय बदलत बदलत बाहेर जातात विशालशी बोलायला फोनवर, आणि बयो सुमनशी बोलत असते। इकडे गौतमी रमाकांना म्हणते, किती वेळ झाला अजून का आला नाही तो? आता हा रमाकांत छत्री बित्री धरून उभा आहे गौतमीसाठी। आता हे दोघंही वाट बघताय। रमाकांत म्हणतो, येईल ओ वहिनी, तो येईल। आता यांनी बिचाऱ्याने दारूसाठी पैसे तर खर्च केलेत ना त्यावर। इथं हा विशाल सांगत असतो, सर मला असं वाटतं सरस्वती त्याच्यापासून लांब राहिलेलीच बरी। शुभमकर म्हणतात, मी पण तेच म्हणतोय, अरे तो खूप वाईट माणूस आहे रे विशाल। आता तो पुढे काही बोलणार तेवढ्यात त्यांच्यासमोर हा सुनील झुलत डुलत आलाय आणि रमाकांत आणि गौतमी खुश झालेत, आला आला। अरे या बयोला आलंय टेन्शन, कुठे गेले माझे बाबा, खाल्लं असेल की नाही त्यांनी, काय करत असतील ते। सुमन म्हणते, बाई नको एवढं टेन्शन घेऊ, रवळनाथावर विश्वास ठेव, येतील ते घरी परत। पण प्रेक्षकांनो, म्हणजे ठीक आहे मालिका सध्या बोर सुरू आहे, काहीच्या काही ट्रॅक चालू आहे, पण या मालिकेतून एक मात्र कळतं हां, म्हणजे आईवडिलांना मुलांपेक्षा नक्कीच जास्ती कळतं, हे या मालिका बघितल्यावर कळतं। अशा अडनिड्या वयातल्या मुलांना कोणीही इमोशनल करतं। आता बघा ना, या माणसाने सांगितलं बयोला तो त्याचा बाबा आहे, तर तिने विश्वास पण ठेवला की हो तिचा बाबा आहे। खरं तर बयो किती समजूतदार आहे, तरी सुद्धा इमोशनल होऊन भावनिक होऊन मुलं खरंच वाहवत जातात, म्हणजे मुलगा मुलगी असं काही नाही, पण खरंच असं होतं प्रेक्षकांनो। त्यामुळे आई वडिलांवर विश्वास ठेवा, आई वडील कधीच वाईट चिंतत नसतात आपल्या मुलांचं। आता ह्या बहुलेने खूप तमाशा केलाय, बयोबद्दल त्याने अर्वाच्य भाषा वापरली आहे आणि भारतीताई आणि शुभमकरांबद्दल पण तो खूप घाण बोललाय। आता असं नंतर कुठल्याही चांगल्या माणसाचा तोल जाईलच, तसं शुभमकरांचा गेला आणि त्यांनी त्याला खूप मारलं। मग आता त्या बयो तिथे जाऊन यांचं भांडण सोडवते। रमाकांत तिला येऊन सांगतो, अगं तुझा बाप आलाय, म्हणजे तुझा बापूस आलाय ग, आणि बघ बाहेर काय हालत झाली आहे त्याची। आता बयो पळत पळत बाहेर येते, तेव्हा तिचा जरा गैरसमज होतो। शुभमकर आहेत बहुलेला असं तिला दिसतंय, पण बहुलेने आधी शुभमकरांना मारलं हे तिला नाही दिसलं, असं मालिकेत मुद्दामच दाखवतात। असो, पण आता लगेच रडा पडायला लागतो बयोला बघून आणि म्हणतो, मारू नका, मला मारू नका, कांगावा करायला लागतो। बयो त्यांना उचलते आणि घरात घेऊन येते। आजूबाजूचे लोक तमाशा बघत असतात। गौतमी त्यांना हकलवते तिथे येऊन आणि म्हणते, झालं आता निघा तुमच्या घरी। आता शुभमकरांचं फार तिळतिळ तुटतोय बयोसाठी। आता त्या बहुलेला घरात आणलंय। आता तो रमाकांत म्हणतो, लागलं का रे बाबा तुला? आणि मग हे शुभमकर आत येतात। शुभमकरांना एवढा राग येतोय ना या बहुलेचा की काय सांगावं। आता सुमन म्हणते, काय झालं हे सगळं? आता बयो नुसती तिथे बसलेली आहे चुपचाप। मग ते बहुले खूप कांगावं करतात, मारलो मला यांनी, माझी काही चूक नव्हती ओ, लई मारलं ओ, बघा ना माझा जीव मला खरं तर नकोसा झालाय। अगं बयो, अगं माझं काही चुकलं नाही ग, मी पाहिजे तर लांब निघून जाईल तुझ्या आयुष्यातून, असं मारू नका हो मला, बरं झालं बयो आली, नाही तर या माणसानं माझा जीव घेतला असता, असा बराच तो कांगावा करतो। शुभमकर बिचारे आता डोळे लावून घेतात। असा फरक असतो सुसंस्कृत माणसामध्ये आणि पुढे काय बोलू तर सुमन शुभमकरांना म्हणते, दादा तू चल बरं आधी कपडे बदलावून घे। शुभमकर रागानेच बघताय त्याच्याकडे। आता या बयोला काय कळवळा तिच्या वडिलांचा, बाबा तुम्ही नका ना एवढं टेन्शन घेऊ। लगेच ते म्हणतात, बयो काय करू ग, अगं मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत क पोरी, थोडीशीच घेतली ग दारू। बयो म्हणते, कशाला पिले तुम्ही दारू? मग ते लागले हातपाय जोडतात आणि म्हणतात, हो ना ग बयो, माझं चुकलं ग, मला तुला सोडून जायचं होतं
त्या दुःखामध्ये मी थोडीशी प्यायलो ग. बयो म्हणते चला चला बरं, आता काय हालत करून घेतली आहे, तुमचे कपडे बदलून घ्या. आता बयो त्यांचे कपडे आणण्यासाठी म्हणून आत जाते, तोपर्यंत हे तिघजण हसून घेतात. प्रेक्षकांनो, जे नशेमध्ये असतात ना ते कोणाचेच नसतात, हे मात्र खरं आहे. तर आता हे शुभमकरांची अवस्था बघून इरा येते तिथे आणि म्हणते बाबा अरे काय झालं. आरवला पण आवाज येते. आरव पण बिचारा टेन्शनमध्ये आलाय. काय झालं बाबा तुला. सुमन त्यांना टॉवेल वगैरे देते शुभमकरांना. मग इरा विचारते काय झालं आत्या हे सगळं. बयो येते तिथे आणि म्हणते ती काहीतरी बोलणार, तेवढ्यात इरा तिला बघते आणि म्हणते या तुमचीच कमी होती मॅडम. आता बयो त्यांना म्हणते की बाबा मी ते, आता ती बाबा म्हटल्यावर लगेच इरा तिच्याकडे रागाने बघायला लागते. मग बयो म्हणते मी इथून लांब चालली जाते त्यांना घेऊन, तुम्ही कशाला एवढा त्रास करून घेताय स्वतःला. शुभमकर म्हणतात नाही बयो, तू कुठेही जाणार नाहीये, तुला माझी शपथ आहे. आता इरा धिंगाणा घालायला लागते. काय म्हणजे हिच्या बापामुळे हे सगळं झालंय का. म्हणजे तू मारामारी केलीस का बाबा त्या माणसाशी. नाही अरे तो माणूस तुझ्याच तुकड्यांवरती जगतो आणि तुला असं वागवतो. बघ तुझ्या बापाने काय केलंय. आता ती बयोला पण ऐकवते. बयो म्हणते ना मी इथून लांब निघून जाते. शुभमकर म्हणतात नाही सांगितलं ना तुला एकदा, तू कुठेही जायचं नाहीये, तुला शपथ आहे माझी. बयोला समजे ना करावं तर काय करावं. ती म्हणते बाबा आओ कशाला तुम्ही एवढा त्रास करून घेताय. शुभमकर तिला सांगतात काहीही झालं बयो तरी मी तुला इथून जाऊ देणार नाही म्हणजे नाही. आता बयोला कळे ना करावं तर काय करावं. खरं तर प्रेक्षकांना शुभमकरांना माहिती आहे की हा बवले पैशासाठी बयोला विकूनही टाकेल, पण हे बयोला नाही कळत ना. बयो भावनेच्या आहारात वाहवत चालली आहे. म्हणजे जे आई वडिलांना कळतं ते मुलांना कळत नाही, हे मात्र खरं आहे. असो, पण आता या तिघांचं जमलंय पुन्हा गुळपीट. मग ही गौतम म्हणते भारी केला ना तमाशा आज. रमाकांत म्हणतो मी दिले पैसे दारू पिण्यासाठी म्हणून हा तमाशा झाला. मग तो लगेच हा बवले म्हणतो पिली कोणी दारू, तमाशा तर मीच केला ना. गौतमी त्यांना म्हणते तुम्ही आता लवकरात लवकर त्या बयोला घेऊन निघा इथून. तेवढ्यात बयो तिथे येते आणि म्हणते तुम्ही इथे काय करता आहात तुम्ही इथे. म्हणजे गौतमीला आणि रमाकांतला म्हणते ती. मग रमाकांत म्हणतो अगं बयो माझ्या मित्राची विचारपूस करायला आलो होतो ग. बघ ना दादानी किती मारलंय त्याला, किती काही झालं तरी मित्र आहे ग माझा तो गावचा. मग बयो म्हणते बाबा तुम्ही झोपा, तुमचं अंथरूण टाकलंय मी, असं म्हणून ती निघून गेली आहे. गौतमी त्याला म्हणते हे बघा काही झालं ना तरी आजच्या आज तुम्ही इथून निघून जाणार आहे त्या पोरीला घेऊन तुमच्या. बोले म्हणतो हो जाणार आहे मी, आता तुम्ही बघा मी काय करतो ते. प्रेक्षकांनो पुन्हा एकदा खूप मोठे मोठे एपिसोड दाखवत आहेत हे. तर आता गौतमी आली आहे शुभमकरांकडे आणि आता ती शुभमकरांचं म्हणजे माइंड रिफ्रेश करायचा प्रयत्न करते. आधी तर ती म्हणते त्यांना शुभू हे बघ मला कळतंय तुला त्या माणसासोबत बयोला जाऊ द्यायचं नाही आहे, तो माणूस खूप वाईट आहे ना. शुभमकर म्हणतात फक्त तिला. मग गौतमी म्हणते अरे शुभू पण तू आपल्या इरा आरवचा विचार कर ना. अरे हा तमाशा किती दिवस चालायचा, तो माणूस दारू पिऊन येतो आपल्या घरामध्ये. आपले इरा आरव अरे ते डॉक्टर होणार आहेत आता काही दिवसांनी, त्यांनी कशासाठी हा तमाशा सहन करायचा. अरे लहानपणापासून त्यांनी काय काय नाही बघितलंय. लहान वयात मुलं स्वतःची पेन्सिल शेअर करत नाही, पण माझ्या इरा आरवने तर स्वतःचा बाबा शेअर केला आहे बयोसोबत. हे बघ मला कळतंय तू बयोचा एवढा विचार करतोय, पण हे बघ तू काहीतरी कर आता, कारण आता हे पाणी डोक्यावरनं चाललंय. तो माणूस कसा वागतो, अरे कसा बोलतो. खरं तर आता मलाच खूप त्रास होतोय, मी आई म्हणून कमी पडतीये माझ्या मुलांना प्रोटेक्ट करायला असं मला वाटतंय. असं ती बरंच काही इमोशनल करते शुभमकरांना. शुभमकर म्हणतात हे बघ तू न इतका विचार करू नकोस. मग ही गौतमी असं पण म्हणते अरे मला माहिती आहे तू खूप चांगला म्हणजे विचार करतोस इतरांबद्दल, मला तुझा खूप आवडतो रे हा गुण शुभमकर, पण असं किती दिवस चालायचं. हे बघ काहीतरी विचार करावा लागेल, तू काही ना काही निर्णय घे या सगळ्यावर. असं बरंच काही बोलून ती तिथून निघून जाते. आता इकडे बयो आली आहे टेन्शनमध्ये, ती विचार करते काय करावं. आता हा सगळा तमाशा तिला आठवतोय. आता तिला असं वाटतंय काही झालं तरी सगळ्यांना आपल्यामुळे त्रास नको, पण त्यामुळे ती वाहवत जाते हे मात्र नक्की. तर आता ही तिचीच प्रतिकृती ती दिसली आहे नेहमीप्रमाणे आणि आता ती म्हणते काय ग बयो काय विचार करतेस तू. मग आता बयो म्हणते किती त्रास होतोय सगळ्यांना, मग मी इथून कुठेतरी लांब निघून जाते. मग आता ती दुसरी बयो म्हणते तू तुझ्या वडिलांना दिलेली शपथ मोडणार आहेस, तुझ्या डॉक्टर बाबांना दिलेली शपथ मोडून तू निघून जाणार आहेस का. तर ती बयो म्हणत असते मग काय करू मी. आणि आता तिला आलं टेन्शन काय करावं काय नाही करावं. तसं बघितलं गेलं ना प्रेक्षकांनो समाजामध्ये हे जे काही जिवंत प्रश्न आहेत त्यावरती या मालिकेने बराच
प्रकाश पडला. आता मालिका म्हणलं तर थोडाफार अतिरेक असणारच. असो तर आजचा हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. पुढे आपण बघणार आहोत गौतमी इराला सांगते की आज ती बयो 100% निघून जाणार आहे. आता हे शुभंकर म्हणत असतात काही झालं तरी मी बयोला इथून जाऊ देणार नाही आणि बयो पण निर्णय घेते की मी इथून जाणार नाही म्हणून. आता ते बवले तिला खूप प्रेशराईज करतात. हे बघ तुला राहायचं तर मी निघून जातो इथून. मग आता काय करणार बयो हे पुढे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय होतं ना प्रेक्षकांनो, आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्यावरती काही गोष्टी अवलंबून असतात. या मालिकेचं पण तसंच आहे. मला असं वाटतं की बयो कदाचित तिचा निर्णय घ्यायला चुकेल पण शुभंकर आणि विशाल आहेत ना ते तिला नक्कीच सांभाळून घेतील. तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो सोमवारपासून नवीन मालिका बघायची आहे ना मग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की. धन्यवाद.